उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये पार्थ पवार प्रकरणावर चर्चा झाली नसल्याची माहिती समोर येते आहे। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दोघांमध्येही कुठलीही चर्चा झाली नसल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मात्र या भेटीमध्ये या सर्व जमीन घोटाळा प्रकरणी कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, नेमकी या भेटीमध्ये मग काय चर्चा झाली आहे? आपण जर बघितलं असेल तर महिला विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील 3 क्रिकेटपटूंनी महिला क्रिकेटपटूंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या दरम्यान त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता सरकारच्या वतीनं। आणि याच कार्यक्रमासाठी अजित पवार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या वरच्या निवासस्थानी आले होते। आपण बघितलं असेल तर कालपासून खऱ्या अर्थाने अजित पवार यांच्यावर आरोप होतोय, त्यांच्या मुलावर आरोप होतोय। अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून करण्यात येते, मात्र जी आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार फक्त सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते आणि या कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार लगेच जे आहेत ते वरळी डोम येथे राष्ट्रवादीची जी बैठक आहे त्या ठिकाणी निघून गेले। त्यामुळे आजच्या तरी स्थितीत कालच्या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। ठीक आहे सुशांत, धन्यवाद दिलेले या सर्व अपडेटसाठी।